नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं एस क्लास एज्युकेशन मध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय इयत्ता 6वी मराठीमधील कविता आता उजाडेलं. कवितेचे कवी आहेत मंगेश पाडगावकर. दहाडा नृत्य, जिप्सी, छोरी, मीरा, सलाम यांसारखे अनेक कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. आणि जिप्सी या कविता संग्रहामधूनच आता उजाडेल ही जी आपली कविता आहे तर ती घेतलेली आहे. खरं तर उजाडेल म्हणजे काय? तर प्रकाश पडेल किंवा सूर्योदय होईल त्याला आपण म्हणतो उजाडेल. सो या ठिकाणी तुम्हाला एक साधारणतः आपण लहानपणी कसं चित्र काढायचो की दोन डोंगर त्याच्यामध्ये सूर्योदय होतोय, तर ते जे वर्णन आहे ते आपण चित्रांमधून ऑलरेडी काढलेलं आहे, पण त्याचं वर्णन कवितेमधून आज आपण पाहणार आहोत. खरं तर सूर्य उगवताना निसर्गामध्ये जे जे काही बदल होतात, आनंददायी गोष्टी घडतात, त्या सगळ्यांचं वर्णन या कवितेमध्ये कवींनी केलेलं आहे. आता आपण कवितेला सुरुवात करूयात. आता उजाडेल खिन्न आंधळा अंधार, आता ओसरेल पार, लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल, आता उजाडेल. आता या ठिकाणी आता उजाडेलचा अर्थ तर तुम्हाला कळला असेल की आता सूर्योदय होणार आहे किंवा आता सूर्य उगवणार आहे, आता उजाडणार आहे. खिन्न म्हणजे काय? दुःखी. इफ यू वॉन्ट, तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही शब्दार्थ पण लिहून घेऊ शकता. आंधळा अंधार, अंधळा म्हणजे काय? दिसत नसणारा किंवा काळाकुट्ट अंधार ज्याला आपण म्हणतो. आता ओसरेल पार, ओसरेल म्हणजे काय? कमी होईल. आणि पार म्हणजे काय? संपूर्ण किंवा सगळा. ठीक आहे, पार म्हणजे संपूर्ण, ओसरेल म्हणजे निघून जाईल किंवा कमी होईल. लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल. कलाभूतचा अर्थ काय होतो? जर असते ना साडीला बघा काठ असतो सोन्याचा किंवा चांदीचा किंवा सोनेरी रंगाचा काठ असतो, तर त्याला आपण जर म्हणतो. आणि मोहरेल म्हणजे काय? फुलेल. आता या सगळ्या पूर्ण कडव्याचा अर्थ काय होतो? आता उजाडेल म्हणजे आता उगवेल. खिन्न आंधळा अंधार, आता ओसरेल पार. आणि अर्थात जेव्हा उजाडतं तेव्हा रात्रीचा जो काही अंधार असतो, अंधळा अंधार असतो, तर तो निघून जातो, तो ओसरून जातो किंवा तो कमी होत जातो. लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल. आणि ज्याप्रमाणे लहरी असतात, समुद्राच्या लहरी माहिती आहेत ना, तर त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी सोन्याची जर किंवा चांदीची जर असल्याप्रमाणे ती सगळी किरणं पाहायला मिळणार आहेत सूर्याची. हे बघा, ही अशी किरणं. सो हे जर जी आहे किंवा जी काठ आहे त्याप्रमाणे किरणं पाहायला मिळतात. सो त्यामुळे त्याला अशा पद्धतीने उपमा दिलेली आहे की लहरीत किरणांची म्हणजे किरणांच्या लहरी आपल्याला पाहायला मिळतात, जणू काही जर जी आहे सोन्याची किंवा चांदीची त्याप्रमाणे आता उजाडेल. ठीक आहे, आय होप की तुम्हाला याचं मिनिंग कळलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला सूर्य उगवतोय हे आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्यामुळे जो अंधळा काळोख आहे किंवा जो अंधळा अंधार आहे तर तो निघून जातोय, तो कमी होतोय, हे आपल्याला पहिल्या कडव्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे आता आपण पाहतोय दुसरं कडवं. दुसऱ्या कडव्यामध्ये काय आहे बघा. शुभ्र आनंदाच्या लाटा गात फुटतील आता, मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल, आता उजाडेल. शुभ्र म्हणजे काय? स्वच्छ, पांढरे, सफेद. गात फुटतील आता. मृदू, मृदू म्हणजे कोमळ. कोमल, कोमळ नाही, कोमल, कोमल किंवा नाजूक त्याला आपण मृदू म्हणतो. गळ्यात खगांच्या, खग म्हणजे पक्षी. किलबिल पालवेल, किलबिल म्हणजे काय? पक्ष्यांचा आवाज, त्याला आपण किलबिल म्हणतो. पालवेल म्हणजे काय? पसरेल. ठीक आहे, आता उजाडेल. म्हणजेच काय की जसं की आपण सूर्य उगवतानाचं वर्णन पाहिलं की सूर्य उगवताना कशा पद्धतीने सगळीकडे सोनेरी छटा पसरलेल्या आहेत किंवा ते जे काही ऑरेंज कलर आहे तर तो पसरलेला आहे लहरींप्रमाणे. तर त्याच पद्धतीने शुभ्र आनंदाच्या लाटा म्हणजे सगळीकडे आता स्वच्छ निरभ्राचं आकाश आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यासोबतच गात फुटतील आता मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल. आणि त्याचप्रमाणे आता आपल्याला सकाळी सकाळी जे पक्ष्यांचा किलबिलाट किंवा पक्ष्यांचा आवाज ऐकायला मिळतो, तर तो आता सगळीकडे पसरणार आहे. ती किलबिल सगळीकडे पसरणार आहे. आणि हे जे खग आहेत, जे पक्षी आहेत, त्यांचा गळा कोमल आहे, मृदू आहे किंवा नाजूक आहे. आणि आता उजाडेल. ठीक आहे, म्हणजेच काय? आता उजाडणार आहे किंवा आता पहाट होणार आहे किंवा रात्र संपणार आहे. ठीक आहे. वारा हसेल पर्णात, मुग्ध हिरवेपणात, गहिवरल्या प्रकाशी दहीवर मिसळेल, आता उजाडेल. पर्णात म्हणजे काय? पानात. ठीक आहे. मुग्ध म्हणजे अबोल, गोड, त्याला आपण मुग्ध म्हणतो. गहिवरल्या प्रकाशी दहीवर मिसळेल. गहिवरला म्हणजे काय? मनात गलबललेल्या. गहिवरून येणं म्हणजे काय म्हणूयात आपण, थोडंसं आता ते डिपेंड्स की दुःखाचे आहेत का आनंदाचे अश्रू आहेत, पण थोडंसं गहिवरून येणं, थोडंसं इमोशनल होणं, त्याला आपण गहिवर म्हणू शकतो. आणि दहीवर म्हणजे काय? दव. दव सगळ्यांना माहिती असतील. सकाळी सकाळी पहाटे आपण पाहतो की पानांवरती ना आय मीन एक मिनिट, पानांवरती, झाडांच्या पानांवरती पाण्याचे बिंदू बघायला मिळतात आपल्याला लहान लहान, त्याला आपण काय म्हणतो? दवबिंदू. ठीक आहे, सो ते बघायला मिळतात. सकाळी सकाळी छान तुम्हाला पाहायला मिळतोय की
वारा इकडून तिकडून पसरतोय. सो वारा हसेल पर्णात, मुग्ध हिरवेपणात, आणि तो वारा कुठून पाहायला मिळतोय? झाडांच्या मधून, पानांच्या मधून पाहायला मिळतोय. सो मुग्ध हिरवेपणात. गहीवर गहीवरल्या प्रकाशे दहीवर मिसळेल. आणि हा जो काही प्रकाश सगळीकडे पसरलेला आहे, तर त्या सगळ्या प्रकाशामध्ये तुम्हाला ते जे दवबिंदू आहेत तर ते चमकताना दिसतायत. म्हणजे प्रकाश पडल्यामुळे ते पाण्याचे दव किंवा ते जे बिंदू आहेत तर ते चमकताना दिसतायत. आणि आता उजाडेल. सो एकूणच काय, तर पहाट कशी असते, सकाळ कशी असते, याचं वर्णन तुम्हाला प्रत्येक ओळींमधून पाहायला मिळतंय. त्यानंतर पुढे आहे, आनंदात पारिजात उधळील बरसात. पारिजातकाची फुलं तुम्ही बघितली असतील, पांढरी पांढरी असतात आणि त्याचा देठ ऑरेंज रंगाचा असतो. सो ते जे पारिजात आहे ते सकाळी सकाळी तुम्ही जर पाहिलं असेल पारिजातकाच्या झाडाखाली, तर त्याचा सडा पडलेला असतो पहाटे पहाटे. सो मग इतका आनंद झालाय पारिजातकाला पहाट झाल्यामुळे, की तो बरसात करत आहे फुलांची, किंवा तो असा छान सडा पसरत आहे फुलांचा. गोड कोवळा गारवा सुगंधात थरारेल आता उजाडेल. आणि त्या पारिजातकाचा जो सुवास आहे तर तो सगळीकडे पसरलेला आहे. सगळ्या वातावरणामध्ये आसपासच्या पसरलेला आहे. सो हा सगळा सुगंध जो आहे तर तो थरारेल म्हणजेच पसरेल. ठीक आहे. आणि हवेमध्ये कसा आहे, कोवळा असा गारवा आहे. थोडीशी सकाळची हवा कशी थंड असते तर त्याप्रमाणे गारवा आहे हवेमध्ये, आणि त्याच हवेमध्ये अशा पद्धतीने पारिजातकाचा सुगंध पण पसरलेला आहे. आता उजाडेल. या ठिकाणी बघा कसं खाली पारिजात तुम्हाला बघायला मिळतोय, सडा पडलेला पाहायला मिळतोय. पुढे असं आहे, फुलतील नकळत कळ्यांतले देवदूत, निळा सोनेरी गौरव दिशांतून उमलेल आता उजाडेल. म्हणजेच काय, की पहाटे ज्या कळ्या आहेत तर त्या उमलतात आणि त्यांचंच रूपांतर फुलांमध्ये होतं. ठीक आहे. सो बेसिकली त्यांना असं म्हणायचंय, की हे कळे जणू कळ्या जणू देवदूत आहेत, त्यामधले त्यातून फुल उमलतं आहे किंवा त्याच्यापासून फुल बनतं आहे. आणि फुलं जे की अनेक रंगाचे आहेत तर ते सगळ्या दिशांनी पसरलेले आहेत. त्यांचा गौरव, त्यांचा सन्मान सगळ्या दिशांमधून पसरलेला आहे किंवा उमललेला आहे. आता उजाडेल. निळे आकाश भरून दाही दिशा उजळून प्रकाशाचे महादान कणाकणात स्फुरेल आता उजाडेल. महादान म्हणजे काय, महान असे दान. स्फुरेल म्हणजे चैतन्य पसरेल किंवा प्रसरण पावेल अशा अर्थी घेतलेला आहे. सो आता जेव्हा आकाशामध्ये सूर्य उगवणार आहे तर तेव्हा त्याच्या प्रकाशामुळे सगळं निळं आकाश उजळून निघणार आहे, दाही दिशा उजळून निघणार आहेत, आणि सूर्य जणू काही आपल्याला प्रकाशाचा महान दान देतो आहे. त्याच्यामुळे प्रत्येक कणामध्ये चैतन्य भरतं आहे, प्रत्येक कण उजळून निघतो आहे, प्रत्येक कणामध्ये स्फूर्ती येते, चराचरामध्ये स्फूर्ती येते. हे कवींना याच्यामधून सांगायचं आहे. आता उजाडेल म्हणजे आता पहाट होईल. नेक्स्ट आहे, आज सारे भय सरे उरी ज्योतिर्मय झरे, पहाटेचा आशीर्वाद प्राणांतून उगवेल आता उजाडेल. भय म्हणजे काय, भीती. सरे म्हणजे निघून जाईल, संपून जाईल. उरी म्हणजे मनात. ठीक आहे, मनात. ज्योतिर्मय म्हणजे प्रकाशमान होणं, प्रकाश येणं. ठीक आहे. प्राणांतून उगवेल. ठीक आहे. म्हणजेच काय, की सूर्य उगवल्यामुळे जी भीती आहे सगळी तर ती निघून जाते. असं होतं ना, की बऱ्याचदा आपल्याला रात्रीची भीती वाटते आणि कधी एकदा सकाळ होईल असं होतं. मग तेच म्हणायचं आहे कवींना यातून, की जेव्हा सकाळ होते तेव्हा सगळी भीती निघून जाते आणि उरी ज्योतिर्मय झरे, आणि आपल्या मनामध्ये एक प्रकाश निर्माण होतो. एक भीती गेल्यानंतर एक चैतन्य आपल्या मनामध्ये निर्माण होते, एक प्रकाश आपल्या मनामध्ये निर्माण होतो. पहाटेचा आशीर्वाद प्राणांतून उगवेल. आणि पहाट जणू काही सगळ्या प्राण्यांना, सगळ्या जीवांना आशीर्वाद देते आहे. आपल्या प्राणांमधून ते आशीर्वाद देते आहे. प्रत्येकाला आशीर्वाद देते आहे किंवा प्रत्येकालाच भयमुक्त करत आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये नवीन चैतन्य, नवीन ज्योती निर्माण करत आहे, नवीन प्रकाश निर्माण करत आहे, नवीन स्फूर्ती निर्माण करत आहे असं आपण म्हणू शकतो. आता उजाडेल. तर अशा पद्धतीने सकाळी किंवा पहाटे निसर्गामध्ये काय काय नवीन नवीन गोष्टी घडत असतात. प्रत्येक ठिकाणी म्हणजे पक्षी काय करतात, फुलांचं कशा पद्धतीने हे आहे, किंवा माणसाच्या मनामध्ये कशा पद्धतीने स्फूर्ती वगैरे निर्माण होते, हे सगळंच एकूण त्याचं वर्णन या ठिकाणी खूप छान पद्धतीने केलेलं आहे. कविता अतिशय सोपी आहे. आय होप की तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ कळला असेल आणि त्यासोबतच कवितेचा भावार्थ पण कळला असेल. तुम्हाला जर ही कविता आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.